रात्री 10 वाजल्यानंतर जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा तिघे जेवायला बसले. अथांग समोर आणि सांजी वज्रच्या उजवीकडे बसलेली बघून थोडं विचित्र वाटत होतं. अथांग कामाबद्दल खूप उत्साही होता. ही जागा खरंच खूप छान आहे बरं का. मी ज्या प्रकारे इथे आलो त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि हे तिजोऱ्या विकण्यापेक्षा खूप चांगलं आहे. तोच तुमचा व्यवसाय आहे का, तिजोऱ्या? तिने विचारलं. तुम्हाला सांगतो मिसेस पलाश, मी आणि वज्र देशातले 2 सर्वोत्तम तिजोरीवाले आहोत. बरोबर आहे ना वज्र? हां, ठीक आहे. आम्ही इतकेही वाईट नाही. मी यापेक्षा वाईट लोक पाहिलेत. मी आणि वज्रनी एकाच दिवशी एकाच व्यवसायात सुरुवात केली. अथांग सांजीला म्हणाला. तो माझ्यापेक्षा जास्त सुरक्षितपणे काम करतो, पण मला कुलपांची जास्त चांगली माहिती आहे. त्याच्यात अडचण ही आहे की तो खूप जास्त कर्तव्यदक्ष आहे. मी त्याला जेव्हापासून ओळखतो तेव्हा त्यांनी मला अनेक संकटातून बाहेर काढलं आहे. म्हणजे सहसा मी त्याला एखाद्या अडचणीत टाकतो आणि तो मला त्यातून बाहेर काढतो. अथांग, तुला इथे खूप शांत वाटेल बरं का. कामाशिवाय करायला इथे फार काही नाही आहे. हां, हे पटलं आहे मला. पण मिस्टर पलाश परत आल्यावर त्यांना कळेल की आता आणखीन एका माणसाला खायला घालायचं आहे, तेव्हा ते काय म्हणतील? त्यांनी सांजीकडे बघितलं. मला वाटतं की ही नोकरी कायमस्वरूपी असेल, नाही का मिसेस पलाश? तो परत येतोय का नाही याची मला खात्री नाही आहे. सांजीने पटकन विषय बदलत म्हटलं. अथांगाने डोळे मिचकावले. खरंच का काय? त्यांनी पटकन माझ्याकडे आणि मग तिच्याकडे बघितलं. काही अडचण आहे का? हां, नेहमीची. तिने ती अगदी सहजपणे सांगितलं. मी अजून कुणाला काही सांगितलं नाही, पण मला नाही वाटत की तो परत येईल. त्याला माझ्यापेक्षा जास्त आवडणारी दुसरी कोणीतरी भेटली आहे. अथांगाला अवघडल्यासारखं वाटलं. मला माफ करा. ती त्याच्याकडे बघून हसली. तुम्हाला माफ करण्याची गरजच नाही. तिने हात पुढे करून वज्रचा हात हातात घेतला. तुम्ही बघा, मी आणि वज्र. ती थांबली आणि तिने वज्रचा हात दाबला. किमान माझ्या पतीने मला हे ठिकाण आणि वज्रला माझ्यासाठी सोडलंय. अथांगनी आश्चर्याने वज्रकडे बघत मान हलवली. काय माणूस आहे, अरे काय नशिबाची साथ आहे. अथांग म्हणाला. ते असंच आहे. वज्रनं खुर्ची मागे सरकवली. अथांग, रूममध्ये ये. तू आता तिथे स्थायिक हो. अथांग उभा राहिला. उत्तम जेवणासाठी धन्यवाद मिसेस पलाश. ती त्याच्याकडे बघून हसली. तुम्ही मला सांजी म्हणा. आम्ही इथे औपचारिकता नाही पाळत. ठीक आहे, भांडी धुवायला मदत करू का? मी धुईन ती, तुम्ही वज्रबरोबर जा, सांजी म्हणाली. अथांग म्हणाला. अरे काय मस्त मुलगी आहे. मला आनंदच झाला आहे. वज्र, माझी खात्री आहे मी मध्ये येणार नाही ना? अर्थातच नाही. या ठिकाणी मला ज्या एका गोष्टीची उणीव भासत होती ना, ती म्हणजे पुरुषी सोबत. वज्रनी रूमचा दरवाजा उघडला आणि दोघेही आत गेले. खूप छान आहे रे. अरे टी व्हीसुद्धा इथे. तो खिडकीजवळ गेला आणि समोरच्या बंगल्याकडे पाहायला लागला. तू तिथेच राहतोस का? मी आणखी कुठे असेन असं तुला वाटतंय? हो ना, स्त्रियांच्या बाबतीत तुझी पद्धतच वेगळी आहे. त्यांनी सिगरेट पेटवली. मग आपली बॅग एका खुर्चीवर टाकून तो सामान काढायला लागला. हा पलाश नावाचा माणूस
एखाद्या स्त्रीसाठी हे ठिकाण सोडून गेला, हे वेडेपणाचंच असलं पाहिजे. मला हे समजतच नाही आहे. मला तर वाटतंय त्याच्या बायकोकडे सगळं काही आहे, त्याला आणखीन काय हवं आहे. माझ्या अंदाजानुसार त्यांनी त्याच्याच वयाच्या एखाद्या जाड आरामशीर बाईबरोबर संसार थाटलेला असावा. सांजी त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे आणि तिच्याबरोबर राहणं तितकं सोपं नाही आहे. अथांगने सिगरेटचा झोरका घेतला, धूर आत ओढला आणि मग एक लांब स्थिर धारेत तो बाहेर सोडला. मग त्यांनी तिला सोडून देऊन हे ठिकाण स्वतःसाठी का नाही ठेवलं? अथांग काही मूर्ख नव्हता. तो या परिस्थितीमुळे गोंधळलाय हे वज्रच्या लक्षात आलं. आता वज्रला त्याची खात्री पटवावीच लागणार होती, नाहीतर त्याला संशय यायला लागला असता. हे बघ अथांग, ते बोलण्या इतकं सोपं नाही आहे. अरे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला सोडून देऊ शकत नाही. अथांगाचे गडद चौकस डोळे वज्रच्या चेहऱ्यावर फिरले. किती दिवसांपासून गेलेला आहे रे तो? झाले की 4-5 आठवडे. मग तिने त्याच्याबद्दल काहीच ऐकलं नाही किंवा त्याच्याकडून काहीच संपर्क झाला नाही? नाही ना, त्यांनी फोनसुद्धा बरोबर नेलेला नाही. पण यात दुसरी स्त्री आहे हे तिला निश्चितपणे माहिती नाही आहे का? तिला बऱ्यापैकी खात्री आहे त्याची. त्यांनी मान हलवली. अरे पण तो कोणत्याही क्षणी इथे येऊन तुम्हाला एकत्र अंथरुणात पकडू शकतो. तो परत येणार नाही अथांग. अथांगने वज्रकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि मग दुसरीकडे पाहायला लागला. तू या अडचणीत सापडलेला आहेस हे माहिती आहे का रे तिला वज्र? हो, ते मी तिला सांगितलंय, वज्र म्हणाला. तोपर्यंत अथांगने आपली बॅग रिकामी केली होती. त्याचं सामान पलंगावर विखुरलेलं होतं. हे ठिकाण नक्कीच एक मोठी कमाईची जागा असणार. आठवड्याची कमाई किती आहे इथे? हे बघ, मिळकतीची रक्कम माझ्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. पलाशनी त्याचे पैसे भंगाराच्या धंद्यातनं कमावलेले होते हे मला तो इथून गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात लक्षात आलं. आणि भंगार ही गोष्ट अशी होती की जी मला समजत नव्हती आणि सांजीलाही नाही. पलाश गेल्यापासून हा भंगाराचा व्यापार ठप्प झालेला आहे. मला आणि सांजीला लंच रूम, पेट्रोल पंप आणि दुरुस्तीच्या शेडमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहायला लागतं आहे. आणि ते उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. आम्हाला दरमहा सुमारे 50,000चा निव्वळ नफा होत असे आणि आम्ही तो वाटून घेत होतो. अर्धा तिच्यासाठी, अर्धा माझ्यासाठी. माझ्या वाट्याचे पैसे खर्च करण्यासाठी काहीच नाही. मी ते सगळे माझ्या इतर बचतीसोबत जमा होण्यासाठी तिजोरीत ठेवत होतो. ती तिच्या पैशाचं काय करत होती मी तिला विचारलेलं नाही. अथांग खिडकीजवळ गेला, बाहेर बघायला लागला. वज्र, अशा प्रकारच्या व्यवस्थेतून मोठे पैसे कमावण्याचे मार्ग असलेच पाहिजेत. अरे चुकतोयस तू. हे ठिकाण खूप आडबाजूला आहे. अरे तोच तर मुद्दा आहे. हे एखाद्या गैरधंद्यासाठी योग्य ठिकाण आहे हे तुझ्या लक्षात येत नाही का? काय म्हणायचंय तुला? तुला आयुष्यभर इथंच गाडून राहायचं नाही आहे. मला आणि तुला नेहमी मोठ्या पैशांची आस होती. आपण अशी काहीतरी योजना आखू शकतो ज्यामुळे या जागेचं सोन्याच्या खाणीत रूपांतर होईल. वज्र पलंगावर बसला. त्याच्याकडे भुवया उंचावून बघत म्हणाला, कशाची योजना आखायची? हे बघ, मी फक्त अंदाज लावतोय. आपण बांगलादेशातून येणाऱ्या नागरिकांना पैसे घेऊन इथे आश्रय दिला तर तू त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये रोज घेऊन इथे आणू शकतोस. त्यांच्यासाठी हे आदर्श ठिकाण आहे. याचा विचार केलायस का तू? अथांग, जर तू काही महिने नागपूर जेलमध्ये राहिला असतास ना तर तू अशा प्रकारे बोलला नसतास.
अथांगने आपल्या केसातनं बोटं फिरवली आणि वज्रकडे अस्वस्थपणे बघत हसला. माझ्या लक्षात येतंय तुला काय वाटतंय ते. आपण ते काम चुकीच्या पद्धतीने हाताळलं. आपण दोघेही मूर्खासारखं वागलो. आपण त्या कपूर नावाच्या माणसावर किमान 1 आठवडा तरी लक्ष ठेवायला हवं होतं. त्याच्या नेमक्या सवयी काय आहेत ते आपण शोधायला हवं होतं. आपण काम खूप वाईट पद्धतीने हाताळलं रे ते. मुळात आपण ते काम करायलाच नको होतं. आपण स्वतः संकट ओढवून घेतलं होतं आणि ते आपल्याला मिळालं. ते ठीक आहे, पण मी तुला सांगतो, मी आता कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारांपासनं लांब राहायचं ठरवलेलं आहे. ते समजतंय मला, पण मला अजून पैशाची हाव आहे. लवकरच मला मोठ्या रकमेवर हात मारावा लागेल. जर मला ते लवकर मिळालं नाही तर ते मला कधीच मिळणार नाही. ते तुला इथे मिळणार नाही याबद्दल मनात पक्की गाठ बांध. ठीक आहे, तर मग आपण गैरव्यवहारांपासून दूर राहू. वज्र, मला सांग, तरीसुद्धा तुला आता मोठे पैसे कमवण्याची इच्छाच होत नाही का? नाही होत. नागपूरच्या तुरुंगाने माझा तो नाद उतरवला आहे. जर तू तिथे असतास ना, तुझाही नाद उतरला असता. खूप कठीण होतं नाही का? त्यांनी पलंगावरनं काही रुमाल आणि मोजे घेतले. दुसरा ड्रॉवर उघडला, त्यात ते टाकले. मग तो तीक्ष्ण आवाजात म्हणाला, अरेच्चा, हे काय आहे? त्याच्या आवाजाच्या स्वरामुळे वज्र ताठ झाला. काय आहे? त्याने ड्रॉवरमध्ये हात घातला आणि पलाशला गोळी मारलेलं .45 कोल्ट पिस्तूल बाहेर काढलं. सांजीनी पलाशला मारल्यानंतर वज्रने ती ड्रॉवरमध्ये ठेवल्याचं वज्र विसरलेला होता. मुळात ते अस्तित्वाचंच आहे हेच वज्र विसरला होता. अथांगच्या हातात बंदूक बघून वज्रच्या अंगावर काटा आला. वज्रने त्याच्याकडून ती हिसकावून घेण्यासाठी हालचाल केली, पण त्यांनी स्वतःला कसं बसं आवरलं. हे बघ, ते पलाशचं आहे, तो गेल्यावर ते मला सापडलंय. वज्र आवाज सहज ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अथांग बंदुकीकडेच पाहत होता. त्यांनी सिलेंडर फिरवला. मग त्याने नळीचा वास घेतला. या बंदुकीतून नुकतीच गोळी झाडली गेली आहे, तो म्हणाला. त्यांनी रिकामी काडतूस बाहेर काढली आणि ती पलंगावर टाकली. हे तुला माहिती होतं का? त्यांनी वज्रकडे चौकशीच्या नजरेनं पाहिलं. कोण मारलं गेलं वज्र? त्याच्या नजरेला नजर देणं वज्रसाठी एक प्रयत्न होता, पण वज्रने ते केलं. कुणीही मारलं गेलेलं नाही आहे. पलाश नेमबाजीचा सराव करायचा, तो बंदूक स्वच्छ करायला विसरला असेल. .45 कॅलिबरच्या बंदुकीने नेमबाजीचा सराव? अथांगने बंदूक पेटीच्या वर ठेवली. तो नक्कीच खूप चांगला नेमबाज असणार. त्याचा नेम कधीच कशाला लागत नव्हता. वज्रने पुढे जाऊन बंदूक उचलली आणि मागच्या खिशात ठेवली. ठीक आहे, उशीर झालाय, मला वाटतं मी आता झोपतो. तुझ्याकडे सगळं आहे ना? यापेक्षा चांगलं काही नाही आहे. त्याच्या आवाजातल्या एका सपाट सुरामुळे वज्रला अस्वस्थ वाटलं. रात्रीच्या कामाबद्दल काय काय करायचे? आपण आळीपाळीने करू. आज रात्री माझी पाळी आहे, तू उद्या रात्रीची पाळी घेऊ शकतोस. ठीक आहे. बरं, ही भेट चांगली झाली, ही चर्चा. तुला पुन्हा भेटून खूप छान वाटलं वज्र. माझ्या नशिबावर माझा विश्वासच बसत नाही आहे. वज्रने त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि म्हणाला, माझाही बसत नाही आहे, पण आता तू झोप छानपैकी. नक्कीच. आणि वज्र काय रे? त्यांनी वज्रकडे बघत आपला जबडा चोळला आणि म्हणाला, ती बंदूक स्वच्छ कर. घाणेरडी बंदूक अशीच पडून ठेवणं धोकादायक आहे. वज्र त्याच्या डोळ्यांना डोळा देऊ शकला नाही.
हां, बरोबर आहे तुझं. बरं, भेटूया. वजीर रूममधनं बाहेर पडला. जेवणाच्या खोलीत दिवे चालू नसलेले पाहून, पण सांजीच्या बेडरूममध्ये दिवा चालू असलेला पाहून वज्र बंगल्याकडे गेला. सांजी पलंगावर बसली होती. वज्र आत येताच ती जांभई देत म्हणाली, अरे देवा, वज्र खूप थकली आहे. बाय द वे, तुझा मित्र मला आवडला हा वज्र. आपण अथांगला स्त्रियांमध्ये रसच नाही आहे. त्यांनी लग्न केल्यापासून आणि ती त्याला सोडून गेल्यापासून त्यांनी दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे पाहिलं सुद्धा नाही आहे. ती काही फारशी चांगली नसावी, सांजी म्हणाली. तिला झोप आली होती. तिने आपलं अंग ताणलं, जांभई दिली. तू 1 वाजेपर्यंत येशील ना? हा, झोप, छानपैकी झोप. मी तुला त्रास न देण्याचा प्रयत्न करेन. मिश्किलपणे वज्र म्हणाला. नकोच देऊस, मला खूप थकल्यासारखं वाटतंय. तिने पांघरूण हनवटीपर्यंत ओढलं आणि वज्रकडे बघून हसली. मी तुला विचारायला विसरले, मी बाहेर असताना सगळं ठीक होतं ना? त्याच्या हृदयात धडधड झाली. तो उदितला विसरलाच होता. अथांगला भेटण्याच्या उत्साहामुळे उदित उपाधी प्रकरण डोक्यातनं पूर्णपणे निघून गेलं होतं त्याच्या. सांजीनी वज्रच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले पाहिले आणि ती ताडकन उठून बसली. काय झालं वज्र? तो उपाधी आज दुपारी इथे आला होता. त्यांनी मला चिथावणी देऊन मारायला लावलं. तू त्याला मारलंस? तिचा आवाज वर गेला. मी त्याला मारलं, मला मारावंच लागलं. तिने वज्रचा हात घट्ट पकडला. मला सांग, काय झालं? वज्रने तिला सगळं सांगितलं. ती पलंगावर ताठ बसली होती, पांघरूण घट्ट पकडून. ऐकताना तिचे हिरवे डोळे विस्फारलेले होते. मी त्याला 50 रुपये देऊ केले, पण त्यांनी ते माझ्यावर फेकून दिले. तो म्हणाला की तो पोलिसांशी बोलणार आहे. ती उशीवर मागे टेकली. नाही, तो नाही बोलणार. जरी त्यांनी सांगितलं तरी तो किती नीच आहे हे पोलिसांना माहिती आहे. ते नाही ऐकणार त्याचं. मला आशा आहे की तू म्हणतीस ते खरं ठरेल. पण वज्र, तू त्याला मारून वेडेपणा केलास. ते मला लक्षात आलं आहे. ठीक आहे, बघूया. मला खात्री आहे माझी की पोलीस त्याचं ऐकणार नाहीत. त्यांनी वाकून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, तू झोप, मी साधारण 1 वाजेपर्यंत येईल. उद्या रात्री आपण लवकर झोपू. अथांगला धाब्याची व्यवस्था बघू दे, सांजी कामुक हालचाल करत म्हणाली. नक्की, वज्र म्हणाला. नाश्ता करत असताना वज्रने अथांगला उदित उपाधीबद्दल सांगितलं आणि तो म्हणाला, अथांग, तू त्याच्यापासून सावध राहा. तो नेहमी अचानक येतो. तो काल आला होता आणि त्याने मला इतकं चिडवलं की मी त्याला मारलं. ते करणं खूप मूर्खपणाचं होतं, पण मी ते केलं. तो पोलिसांकडे जाण्याबद्दल बोलत होता. अथांगनं चमकून वर पाहिलं. पोलीस? का बरं? अरे, त्यांनी मला आणि सांजीला एकत्र शारीरिक लगट करताना पाहिलं. घोष एखाद्या बाईबरोबर निघून गेला हे त्याला माहिती नाही आहे. त्याला मला त्रासच द्यायचा आहे. अथांगने आपला कॉफीचा कप रिकामा केला, सिगरेट पेटवली. सांजी अजून उठली नव्हती. पण सांजी त्याला का सांगत नाही की घोष परत येणार नाही आहे? हे बघ, एक तर हा त्याचा विषय नाही आहे आणि दुसरं म्हणजे तो त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. हां, ही कल्पना मी करू शकतो. एखादा माणूस इतका मूर्ख कसा असू शकतो की तो अशी चांगली सोय आणि सांजीसारखी उत्तम स्वयंपाक करणारी चिकणी बायको सोडून जाईल, हे मला कळत नाही आहे. हे बघ, जर आम्ही नसताना तो आला तर अथांग, त्याच्यावर तू लक्ष ठेव. त्याला काहीही देऊ नकोस आणि त्याला काहीही सांगू नकोस. तो पोलिसांशी बोलेल का? नाही बोलणार. आणि जरी तो बोलला तरी पोलीस त्याचं काही ऐकणार नाहीत.
वज्र, मला नागपूर जेलबद्दल सांग ना. तू तिथून सुटण्यात यशस्वी कसा झालास? वर्तमानपत्रवाले म्हणत होते की तू पहिला माणूस आहेस जो तिथून सुटला आणि जिवंत राहिला. अथांगने विचारलं. वज्रने त्याला सगळं सांगितलं. अरे वा, तुझ्यात खूप हिंमत आहे. वज्रचं बोलून झाल्यावर तो म्हणाला, मी तर त्या कुत्र्यांचा धोका पत्करलाच नसता. अरे, त्या जागेतून सुटण्यासाठी तू काहीही धोका पत्करला असतास. मी काय तिकडे परत जाणार नाही, त्याच्यापेक्षा मी मरण पत्करेन. अथांगने तोंड वेडंवाकडं केलं. तू इथे सुरक्षित असायला हवा आहेस. नागपूर जेलपासून तू खूप दूर आहेस. इथे तुला शोधायचा विचार कोण करेल? माझंही तेच म्हणणं आहे, वज्र म्हणाला. खिडकीतून वज्रला सांजी बंगल्यातून येताना दिसली. तिला बघून वज्राच्या मनात अचानक एक अस्वस्थता दाटली. तिने कित्येक आठवड्यांपासून असा उत्तान पोशाख घातलेला नव्हता. आता जेव्हा दुसरा पुरुष इथे होता तेव्हा तिने अचानक आपलं शरीर दाखवायचा निर्णय घेतला होता. वज्रनी पटकन अथांगकडे बघितलं. तो काउंटर पुसत होता. सांजी हसत हसत आत आली. हॅलो, मला हेच बघायला खूप आवडतं. माझे दोनही गुलाम कामात व्यग्र आहेत. वज्र अथांगकडे बघत होता. तो थांबला. त्यांनी वर पाहिलं आणि तो तिच्याकडे एकटक पाहायला लागला. ती दरवाजाच्या चौकटीला टेकून उभी होती आणि थेट त्याच्याकडे बघत होती. वज्रनी तिला इतकी मोहक आणि आकर्षक कधीच पाहिलं नव्हतं. अथांगच्या चेहऱ्यावरचा कुठलाही भाव बदलला नाही. त्यांनी फक्त तिच्याकडे उदासीनपणे बघितलं. अरे वा, इथे काम करणारे आम्ही फक्त दोघंच आहोत का? वज्रनी पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर झाले होते. तिला ही अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. तिला वाटलं होतं की अथांग तिच्या या वेशाकडे बघत राहील. ती स्वयंपाकघराच्या दरवाजाकडे गेली. तिथे ती पुन्हा अथांगकडे पाहण्यासाठी थांबली, पण त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती आणि तो हळूच शिट्टी वाजवत होता. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने दरवाजा जोरात आपटला. अथांगनी वज्रला डोळा मारला. बायका, मला कळतच नाही, त्या कधीच समाधानी नसतात. ही माझी चूक होती. मी तिला सांगितलं होतं की तुला स्त्रियांमध्ये रस नाही आहे. तिचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. कदाचित आता बसेल. तेवढ्यात एक ट्रक पंपवर थांबला. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. मी बघतो, अथांग म्हणाला आणि तो ट्रककडे गेला. वज्र स्वयंपाकघरात गेला. सांजी चिडलेली दिसत होती. आज रात्री आपण सिनेमाला जाऊ वज्र. अथांग घेईल इथली काळजी. आपण मध्यरात्रीचा शो बघू आणि 3 वाजेपर्यंत आपण परत येऊ. वज्रनं संकोच केला. हल्दियामध्ये दोघांना एकत्र पाहणं सुरक्षित आहे का नाही याची त्याला खात्री नव्हती. आपण अजून काही दिवस थांबावं सांजी. ती पटकन वळली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर झाले. कशासाठी थांबायचं? ही गोष्ट अजून कुणाला माहिती नाही आहे. लवकरच आपल्याला ही अफवा पसरवावी लागेल की घोष इथून निघून गेलाय. पण जोपर्यंत आपण तसं करत नाही तोपर्यंत कदाचित आपल्यासाठी एकत्र दिसणं सुरक्षित नसणार. मला एकटीने मजा करायचा कंटाळा आलाय. मला आज रात्री सिनेमाला जायचंच आहे आणि तू माझ्याबरोबर यावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, जाऊ आपण. अंधार असेलच. शक्यता आहे की कुणीही आपल्याला पाहणार नाही. पण वज्र, कुणीही आपल्याला बघितलं तर काही फरक पडत नाही, कारण ही आपली बाब आहे, त्यांची नाही आहे. पलाशला इथेच पुरलंय हे विसरलीस का तू? जर पोलीस इथे आले आणि खोदकाम करायला लागले तर? तुला असं वाटतंय का की मी माझं उर्वरित आयुष्य पोलिसांना घाबरवत घालणार आहे? असं तू बोलू शकतेस ग, कारण तू नव्हतीस नागपूरच्या जेलमध्ये. तेवढ्यात अथांग आत आला. मी आणि वज्र आज रात्री सिनेमाला जातो. तू एकटा सांभाळू शकशील ना? आम्ही जेवणानंतर जाऊ. अथांगने वज्रकडे बघितलं. तो आश्चर्यचकित झाला होता. अरे हो, मी सांभाळीन सगळं व्यवस्थित.
तो म्हणाला आणि तेवढ्यात त्याचं लक्ष बाहेर गेलं. कोण आलंय बघ, तो अचानक म्हणाला. वज्रनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला जे दिसलं ते बघून तो आत पळाला. ती गाडी नुकतीच थांबली होती. त्यात खाकी कपड्यातली 2 माणसं होती. पोलीस. वज्रच्या पाठीत एक शिरशिरी आली. वज्रनी वेड्यासारखं सांजीकडे बघितलं. तो इन्स्पेक्टर आहे, तो इथे आत येतोय. सांजीने एक कापड घेतलं, आपले हात पुसले. मी सांभाळीन त्याला, ती म्हणाली. ती शांत होती, अविचल होती. तिच्यासाठी शांत राहणं सोपं होतं. तिला नागपूर जेलला सामोरं जायचं नव्हतं. त्या जाड इन्स्पेक्टरला बघून वज्रचं रक्त गोठलं. वज्र आणि अथांग दोघेही बाजूला झाले. ती शांतपणे चालत रेस्टॉरंटमध्ये गेली. तिच्या मागे दरवाजा बंद झाला तेव्हा वज्रने तिला म्हणताना ऐकलं, अरे नमस्कार इन्स्पेक्टर, तुम्ही तर खूप दुर्मिळ झालाय. भिंतीला टेकून ऐकत असताना वज्रच्या चेहऱ्यावर घाम आला. अथांग दरवाजेच्या दुसऱ्या बाजूला उभा होता. तोही ऐकत होता आणि वज्रकडे पाहत होता. नमस्कार मिसेस घोष, तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला. इन्स्पेक्टरचा आवाज मोठा होता जो सहज यांच्यापर्यंत पोचत होता. मी इन्स्पेक्टर चॅटर्जी. मिस्टर घोष आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. नाही, पलाश बाहेर गेलेत. सांजीचा आवाज सहज होता. वज्रनं कल्पना केली की ती इन्स्पेक्टर समोर उभी आहे. तिचे हिरवे डोळे भावही नाहीत, तिच्या चेहऱ्यावर कुठलाही फरक नाही. मिस्टर घोष बाहेर गेलेत. त्याच्या आवाजात आश्चर्याचा धक्का जाणवला. आश्चर्यच आहे नाही का? कारण मी त्यांना याआधी कधीही इथून बाहेर जाताना पाहिलेलं नाही. कुठे भेटतील मला ते? मला माहिती नाही ते. तिने आपल्या आवाजाच्या सुरातून हे स्पष्ट केलं की तिला त्याची पर्वा नाही. ते फिरतीवर आहेत. असो, त्यांनी मला तसंच सांगितलं होतं. ते वर्धमान शहर आणि त्या जवळच्या शहरात असणार आहेत. ते गेल्यापासून त्यांच्याशी काही संपर्क झालेला नाही आहे. ओके, पण ते कधी परत येतील याची काही कल्पना आहे का मिसेस घोष? एक क्षण थांबून ती हुंदका दाबलेल्या आवाजात म्हणाली, मला नाही वाटत ते परत येतील. वज्रनं इन्स्पेक्टरच्या आश्चर्याचा आवाज ऐकला. परत येणार नाहीत म्हणजे? मला सोडून गेले ते. बराच वेळ शांतता पसरली. वज्र कल्पना करू शकत होता की तो इन्स्पेक्टर तिच्याकडे टक लावून पाहत असेल आणि ती त्याच्याकडे निर्विकार नजरेनं बघत असेल. वज्रनी अथांगकडे पाहिलं. त्यांची नजरानजर झाली. त्यांनी भुवया उंचावून मान हलवली. ठीक आहे, हा एक धक्काच आहे. पण तुम्ही असं का म्हणताय मिसेस घोष? ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या पतीने आपल्या पत्नीपेक्षा जास्त आवडणारी दुसरी व्यक्ती शोधली आहे. आता तिने आपल्या आवाजात एक कडवट्टपणा आणला होता. इन्स्पेक्टर, यात तुमचा काय संबंध आहे? जर पलाशला एखाद्या बाईमुळे स्वतःची फजिती करून घ्यायची असेल तर ती माझी डोकेदुखी आहे, तुमची नाही आहे. खरं आहे मिसेस घोष, पण ऐकून वाईट वाटलं. बाईचं लफडं, हो ना? मला वाटतं यात जेवढी त्याची चूक आहे तेवढीच माझी सुद्धा आहे. मी त्याच्याशी लग्नच करायला नको होतं. तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता. सुरुवातीपासूनच आमचं पटत नव्हतं. बरं, निदान त्यांनी एक चांगलं काम केलं. त्यांनी ही जागा माझ्या नावावर करून ठेवली. मी काही आता उपाशी मारणार नाही. बरं, तुम्हाला त्याला कशाबद्दल भेटायचं होतं? मी काही मदत करू शकते का? इन्स्पेक्टरने मोठ्यांदा घसा साफ केला. मला समजलंय की इथे एक माणूस नोकरी करतो, शीर्ष 6. बरोबर आहे? वज्रच्या हृदयाची धडधड वेगात चालू झाली. वज्रनी स्वयंपाकघरात शस्त्र शोधण्यासाठी पटकन आजूबाजूला पाहिलं. टेबलावर एक सुरी पडली होती.
वज्रनी हात पुढे करून ती सुरी पकडली. वज्रला नागपूर जेलमध्ये परत जायचं नव्हतं. जर या इन्स्पेक्टरला वाटत असेल की तो वज्रला पकडू शकतो तर त्याला एक मोठा धक्का बसणार होता. अथांगनी वज्रकडे बघत मान हलवली. त्याचा चेहरा फिका पडला होता. कदाचित वज्रच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं त्याला कळलं असेल की वज्र इतक्या सहजासहजी त्याला स्वतःला पकडू देणार नाही. तेवढ्यात सांजी म्हणत होती, सहानी, हां, तो इथेच काम करतो. पलाशनी जाण्यापूर्वी त्याला इथे कामावर ठेवलं. मला मदतीसाठी कोणीतरी लागतंच ना. मला ते समजतंय मिसेस घोष, पण मला त्याच्याशी बोलायचं आहे. मग बोला. तो इथेच असेल कुठेतरी आसपास. अथांग शांतपणे वज्रच्या जवळ आला. मी हे सांभाळतो, माझ्यावर सोड हे. अथांग म्हणाला आणि तो स्वयंपाकघर ओलांडून मागच्या दाराकडे गेला. ते उघडलं, पटकन बाहेर पडला. सांजी म्हणाली, तो कदाचित पलीकडे दुरुस्तीच्या शेडमध्ये असेल. तुम्ही तिथे जाऊन का नाही बघत? तसंच करतो. वज्रने इन्स्पेक्टरला दरवाजाकडे जाताना ऐकलं. सांजी म्हणाली, उदित उपाधीने सहानीबद्दल तक्रार केली का हो इन्स्पेक्टर? हो, त्यांनीच केली. सहानीने त्याला मारलं अशी त्यांनी तक्रार केली. थोडा वेळ शांतता पसरली. मग इन्स्पेक्टर अवघडलेपणानं म्हणाला, हो. सांजी पुढे म्हणाली. तिचा आवाज त्यावेळी कठोर होता. सहानीने त्याला का मारलं हे त्यांनी तुम्हाला सांगितलं? हा सहानी भांडखोर स्वभावाचा आहे असं उदित उपाधी म्हणाला. त्यांनी तुम्हाला हे नाही सांगितलं का? सहानीने त्याला मारलं कारण उदित उपाधी मला वेश्या म्हणाला. तिच्या आवाजातला संताप प्रामाणिक वाटत होता. मला वाटतं इन्स्पेक्टर, जर तुम्ही त्याला मला तसं म्हणताना ऐकलं असतं तर तुम्ही सुद्धा त्या उदित उपाधीला मारलंच असतं. मला वाटतच होतं बरं का की तो उगाचच थापा मारतोय. वज्रनं जाळीचा दरवाजा कर्कश आवाजात उघडताना ऐकलं. मग अथांगाचा आवाज आला, नमस्कार इन्स्पेक्टर. थोडा वेळ शांतता पसरली. मग इन्स्पेक्टर म्हणाला, तुमचं नाव शीर्ष सहानी आहे का? अगदी बरोबर, मीच शीर्ष सहानी. वज्र दरवाजाला टेकून बाहेरचं संभाषण ऐकायला लागला होता. श्रोते हो, अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.